काय बाबू, काय झालं बाबा तुला आता? हे तुला किती गेप सांगितलं, हे थंडीत नाही अशी बॉटल नको आणत जाऊ ना. पाय नाही, हे काय म्हणजे समजून राहिलं ना, पाणी म्हणजे तेल नाही नेत मी. ते बाबा आण म्हटलं इथं, ते मी शकते म्हटलं तुला जवळ आणते. अहो आई माय बापा, ते मला माहित आहे ते शकले की होते ते तेल तेल, पण अशी बॉटल आणायची कशाले? आता मला माहित आहे का रे बाबा, ते बाबाला दिसली आणि बाबाने आणली ती. लाव दे काय लाव म्हणते. मी काय म्हणतो आई, मला पैसे पाहिजे म्हणतो 350 रुपये, 400-500 रुपयाचे मला शोटर घ्यायचं. माहिती चैन नाही दिली, फाटेल पण ऐकून बदलीतून. मला शोटर पाहिजे. अरे बाबा आता ते शोटर आलं का बाबा, पैसे नाही तर बाबा रे बाबा, तुला काय डोकं फोडू का ते पुढे आता? पैसे नाहीत म्हटलं शोटर पाहिजे. ते चांगलं आहे ते हँडलचे इंजिन, काही का नाटक करतील का हे पाहिजे, निरा पैसा ना सोडा. अरे वा, पैसा ना सोडा बाबा. 3-4 वर्ष झाले त्या शोटरले, काहीच मिळालं नाही त्याचा. कधी घेता तुम्ही नवीन शोटर? मला सांगू नका. मला शोटर पाहिजे, मला यंदा शोटर पाहिजे म्हणजे पाहिजे. बाबा मा काय डोकं खाऊ नको. मा सगळे मा डोकं मॅच झालं हे काम धंदे करून. वरून तू डोकं खाऊ नको. तुला जे करायचं ते बापाला पैसे माग आणि घे शोटर. बाबा मा डोकं खाऊ नको. बर मला काय बापाले, मला काय टेन्शन नाही घेत. मी तुला सांगू राहिलो फक्त, मला शोटर घ्यायचं बस, विषय संपला. बर बाबाला मागतो पैसे, मला काय देत नाही का बाबा? सांगून देतो स्पष्ट आपलं शोटर पाहिजे म्हणतो मला. मग काय तर एकदम असं खतरनाक बोलतो मी, डायरेक्ट तोंडावर तोंड. पाय तू हो रे बाबा. हो ना, हो बाबा, मोठा बाबा तो कलेक्टर आहे बाबा. मग काय बाबाला पैसे मार गिर खाल्ला की मग सांगू नको मला काय मारता बाबा. मी मार खात नाही. मी सांगतो बाबाले, बाबा मला पैसे पाहिजे म्हणतो. मला मन नाही घेऊन म्हणतो. काम गिम करून घेता मस्त, पैसे मागायच्या वेळेस बोंब आहे तुमची. मला शोटर पाहिजे, मग थंडी वाजते. मग काय थंडी कमी आहे का? नसतं पाय म्हणतं. पाय तुम्ही तू पाय तू आता. चलो भैया, टोपी वाले, मफलर वाले, शोटर वाले, चलो आए अपने गांव से. आ गए. बापाचा आवाज असा आहे की कायच बोला. ओ शोटरवाले इकडे, मला काय कसं काय बाबा, कसं काय म्हणजे? आता हे शोटर व्हायचं, शोटर टोपी मफलर, मग काय आता करा लागते. धंदा पाणी पोट्या पाण्यासाठी करा लागते. घ्या ना म्हटलं तुम्हाला शोटर गिटर, थंडी वाजते. ते मागचं तसंच आहे वाटते ते उघडं बाबडं. बाबा बाबू घेतं का बा शोटर? शोटर नाही घातलं म्हणून म्हटलं घेतं का? अरे हे काय थंडी सांगू राहिले? याच्यापेक्षा म्हटलं हिमालयात जा तुम्ही, हिमालयात तरी पण मी शर्ट घालत नाही. मग काय तर तुम्ही काय सांगू राहिले शोटरवाले? ते जमत नाही आपल्याला. शर्ट घालायला पैसे नाही, शोटर घेते. हो का बाबा? हो बरं ठीक आहे बाबा. तू हिमालयात जाय का ते अफगाणिस्तान मध्ये जाय, आम्हाला काय सांगू राहिला? मग मी म्हणतो ओ टोपीवाले घेता का म्हटलं शोटर गिटर आहे आपल्याजवळ, मफलर टोपी शोटर एकदम म्हणजे चांगल्या दरात तुम्हाला लावून देतो. काही विषय पाहायचं काही काम नाही. कसं सनसनीत दणदणीत आहे आपला रट्टा. कसं एकदम बेस्ट क्वालिटी है. क्या विचार चालू आहे आपका? मा काय विचार बाबा? मी काय म्हणतो तुम्हाला, पहिले आपल्याला स्पष्ट सांगा की बाबा हे आता तुम्ही हे एवढं मोठं आमच्या गावात विकलं तर तुम्हाला किती रुपयाचा फायदा होते बरं? फायदा काय बाबा, आता पोट पाण्यासाठी 50-10 रुपये उडतात. दुसरं काही नाही बाबा आमचं. आता दुसरं काही आमचं हे नाही की बाबा एवढे पैसे उराले पाहिजे, तसं काही नाही बाबा. म्हटलं हा बा विकतो बाबा, इमानदारीनं पैसा आहे आपला. कसं इमानदारीनं काम करायचं, इमानदारीनं करायचं, सगळ्या गोष्टी सगळं बरोबर आमचं. काय पैसे उरायचं म्हटलं तर काय 200-300 उडतात जास्तीत जास्त. गरीब माणूस आहे आम्ही काय श्रीमंत नाही तर. हो का? मी काय म्हणतो, बरं बाबा हिंडणं मेहनत पण लागते म्हणा, तसं काही पाच काम नाही. मी काय म्हणतो, हे घेऊ का मग मी गाडी इकडे डायरेक्ट? बापरे, हे तर चांगलं सरक गेलं दिसून राहिलं मला. डायरेक्ट गाडीच घेतो म्हणते. द्यायला गलीला झाबू जरा असा नाही का? ठीक आहे. ओके नो प्रॉब्लेम. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट गाडीच घ्यायची शिकत नाही का? अरे बापरे, म्हणजे तुम्ही राजा ग्राहक म्हणायला पुरतच नाही मग तुम्हाला आता? मालकच म्हणायला पुरते मग आता? हो, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला गाडीच विकत घ्यायची? हो, डायरेक्ट गाडी विकत घ्यायची. मी लहान जसं घेतच बसत नाही. मी खेळत बसत नाही असं की एक शूटर घ्यायचं आणि त्यात 10 गोष्टी काढायच्या, असं नाही चांगलं नाही तसं नाही. मी डायरेक्ट कसं माझे मोठे विचार आहे डायरेक्ट. मी डायरेक्ट कसं मोठा विचार करतो. मी काय म्हणतो, मला 11,000 गाडी देऊन टाका. कसं म्हणजे कसं सबंध त्यातनीच खर्च येते. तुम्ही ते काय घेतलं असेल 6-7 हजार झालं असेल समजा शॉर्ट गिटर हे, आणि ते 4-5 हजाराची गाडी, तर 11,000 मला तुम्ही गाडी देऊन द्या. कसं म्हणजे कसं तुम्हाला चक्कर मारायचं काम नाही. मी विकतो मग बरोबर गावात नाही. आम्ही कसं माझ्या गावातले लोक सगळे ओळखीचे आहेत, विकतो बरोबर मी. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ओ शांताराम भाऊ, का डोक्यावर पडले होते ह्या लहानपणी? काय म्हणून राहिले तुम्ही? शोटर घ्यायचं असलं शोटर घ्या. हे काय लावलं तुम्ही ना? डायरेक्ट गाडी शिकत घेऊन राहिले. मॅड झाले की तुम्ही? अभि मॅडा काय हे किती रुपयात विकेल? जास्तीत जास्त 250-300 रुपयात शोटर विकेल का हे? आपण काय करू, याच्याजवळून गाडी विकत घेऊ मस्त. आपण काय करू, डायरेक्ट 400 रुपयाला शोटर विकू. माय बिन तर कसं 50-60 रुपये वरच्या वर आहे. म्हणजे आपला फायदा जास्त झाला पाहिजे. समजला तुले? असं करा बघून नाही समजलं का? म्हणजे तुम्ही याच्याजवळून गाडी विकत घ्यायचा, इकडे माग विकता नाही का तुम्ही? अरे बापरे, लस हुशार आहे राजा तुम्ही. एवढं दिमाग कुठून आला तुम्हाला?
दिमाग म्हणजे काय बा, तुला काय सांगत आहे मी काय काय तुला जाऊ दे म्हणजे तुला असं बोललं काय मग तुला वाटतं बाबा एवढं हे तसं दिमाग आहे मला पण सांगू राहिलो बा कसं याच्याजवळ 11,000 घ्यायची गाडी डायरेक्ट एकच आणि 400 साडेतीनशे रुपयाला आपण शूटर विकायचे म्हणजे 50-100 रुपये आपल्या वरच्यावर आहे असं झालं पाहिजे गणित म्हणजे आपला फायदा जास्त झाला पाहिजे समजला तुला एरी आपण आता गावात हिंडू राहिलो त्याच्यापेक्षा हे गाडी घ्यायची हिंडत बसायचं गाववर दुसरं काय टाइमपास होते इकणं पण होते पैसा मग काय विचार आहे तुमचा 11,000 देता का मला गाडी अरे बापरे हे तर मला झाबू द्यासाठी करू राहिलं हे तर म्हणजे 250 रुपयाचे शोटर 350 लिखते नाही का असं नाही तशीलच दुसरं काय ठीक आहे ना म्हणजे 11,000 राजा लय कमी झाले हो म्हणजे आम्हाला पण ते कसं काय सांगा तुम्हाला आम्हाला पुरत नाही ना ते 11,000नी पैसे वाढवा बा तुम्ही आम्ही काही जास्त म्हणू शकत नाही लय कमी झाले म्हणजे मलाच का नाही 7,000 रुपयाचे हे शोटरच पडले मला मग काय तुम्हाला सांगा आता वरून हे गाडी पण आहे आमची मग काय आता तुम्हाला गाडी पण पाहिजे म्हणतं ना मग आता कसं 11,000 लय कमी झाले एक काम करा ना 12,500 म्हणजे 12,500 हो 12,500 रुपये देऊन टाकजा जाय तिकडे नाही बाबा 12,500 लय झाले ते तुम्ही लय सांगू राहिले 11,000 बरोबर आहे जाऊ द्या बा तुम्हाला नाही मला नाही 12,000 देऊन टाका जाय तिकडे आता मी 1 रुपया कमी करत नाही सांगू राहिलो तुम्हाला आता 12,000 म्हणजे 12,000 फिक्स बरं तर बाई तुला काय उडते म्हणा बाबा याच्यावर आम्हीच तर इकडे विकू थकलो बाबा तू आता बसला याच्यावर हो का बरं ठीक आहे मग 12,000 रुपयांनी डन करा मग कसं गाडी घ्या शोटर घ्या आणि ते टोप्या घ्या आणि ते तिकडेच घ्या ते मला इकडे 12,000 कॅश द्या पटकन विषय संपला म्हणजे माय पण कसं मला पण कुठं जायचं काम नाही काहीच नाही म्हणजे माझं कसं माय तिकडे कामं आपली दुसरे बाकीचे मस्त आहे मग 12,000 देऊन टाका मग नका कसं फोनपे करता का कसं का डायरेक्ट कॅश आहे पैसा काय होता कॅश आहे आपल्याजवळ फोनपे आहे काय पाहिजे तुम्हाला फोनपे पाहिजे का फोनपे करू का चला सांगा नंबर नाही बाबा फोनपे नाही करायला पूर्व तिथं फोनपेवर झाबू द्यायचा आले का पैसे गेले का पैसे हो गेले आली नाही याच्याजवळून डायरेक्ट कॅशच घ्यायला पुरते नाही का आता असं भारीच दिसून राहिलं मला भरलं भारी दिसून राहिलं कसं बरं ठीक आहे बाबा मला ते फोनपे नाही पाहिजे बाबा माझं कधी माहिती नेट चालत नाही कधी आणि ते सर्व्हर डाऊन पडते ते काही ते समजतच नाही आपल्याला फोनपे एवढं एक काम करा डायरेक्ट कॅशच देऊन टाका बरं कॅश तर कॅश बाबा आपलं काही नाही तसं काही नाही फोनपे आहे कॅश आहे बरं एक काम करतो थांबा मी काय म्हणतो बाब्या एक काम करतो हा बाई शोटर एक मस्त असं फिरत जाय मी या माणसाला घरी नेतो माया पैसे देऊन टाकतो लगेच तुम्हाला फोन लाव कुठं आहे त्या मग मी येतो तिथं ऐकू लागेल तुले चालते का वा रे वा मस्त राजा तुमचं याले झाबू द्यायचा त्याला झाबू द्यायचा काय राजा म्हणजे मला ते म्हणून चांगलं गोचत घातलं आता काय बा जाऊ द्या मी काय म्हणतो ऐकतो मी जा तुम्ही त्या माणसाला पैसे द्या आणि मला फोन लाव जा मी तुम्हाला सांगतो कुठं आहे ते आणि हो नाश्ता पाणी खाऊ घाल जा मग अबे नाश्ता काय बे तुला नाश्ता काय टेन्शन घेतो तू बरोबर एक फक्त कसं 350च्या खाली लावूच नको डायरेक्ट पहिले सांग 400 रुपये शोटर आहे म्हणा हे टोपी सांग 200 मग जे एकदम महाग सांगून ते कोमातच गेलं पाहिजे समोरचं मी काय म्हणतो भाऊ ते तुम्ही हे शोटर मधलं किती रुपयात विकता बरं शोटर काय हे 200-250 जास्तीत जास्त मग काय तर आता कोणी घेत बिन नाही ना पाय बाबू हे 250 पर्यंत देते तू काय करायचं 350 रुपयाच्या खाली द्यायचंच नाही कोणाले 350 रुपये फिक्स करायचं भाऊ पहिले लोकांना 400 रुपये सांगायचं 350 रुपये देऊन टाकायचं संपलं का बरं ठीक आहे तसं चालते जा मग तुम्ही अरे बापरे तुम्ही डायरेक्ट शेलाच गुंडाळून घातला वाटते काय आहे ते काय राजा काय बरं शोटर घ्यायचं एखादं शोटर नाही तुम्हाला अरे कायचं शोटर रे बाबा झालं रे बाबा पुरं ते मग काय चेना गेला त्याच्यानं कायचं काय मग काय बसलो बा गुंडाळून शेला गेला आता थंडी तर वाजतेच माणसाला आता काय करतं मग इलाज थोडी आहे हो थंडीला आहे राजा बाबा बेकार थंडी आहे मेला गावात तिथं माणूस मरते कुत्रं मरतात रस्त्यावरचे मग काय थंडी एवढी आहे काय सांगा तुम्हाला आता तेच तुम्हाला सांगत होतो बाबा थंडी आहे काय म्हटलं याच्या पुढे काय होते काय माहित बा ते देवालाच माहीत आता हो ना लयच बेकार थंडी आहे रे बाबा मेला का मला वाटलं बाबा ते कोणी जाड गिड लावला तर काय पण काय तिकडे कोणीच नाही इकडे बरं आहे बाबा आता घरी जायला पुरते नाही का एखादी ब्लँकेट पाहायला लागल झोपा लागल दुसरं काय करतं बाबा म्हातारा माणसाला इलाज नाही आता थंडी रे वाजते माणसाला आता काय बोला अरे बापरे बुडाचा शेला गेला गुंडाळून बसला वाटते बापा गोष्ट करूला बसतो काय गोष्ट करूला काय माहिती आता जायला लागेल तिथं बसा लागेल बुमलत नाही का म्हणजे काडी गिडी टाका लागले का ते काय चालू आहे बा तुमचं नाही का चाल काय आता आम्हाला आवाज देऊ राहिला तू काय बोल काय म्हणत होता तू मी काय म्हणतो काय म्हणलोय थंडी राजा बारा किती आहे मेला का बापा मला बाहेर निघायला वाटत आहे कोणाला निघालो कोस तरी काय करता हे थंडी हो थंडी तर लय आहे रे बाबा बेकार आहे पण काय चालतं का वारात नाही चाल म्हटलं वारात नाही सांग मला कसं तूर गिर जमली काय कसं काय चालतं का वारात नाही बाबा आम्ही नाही वारात नाही तू वारात नेला की मला पाईप उचला लावतं हे उचल जरा ते उचल जरा राजे बाबा तू आम्ही येतच नाही वारात
अबे माझ्याला का एक दिवस आला तू फक्त त्यातनी एक दिवस टप्पा बदलू लागला फक्त जमवले त्याच्यातनी पण भांडे आणून राहिला एवढं कामं सांगते आणि तेवढं कामं सांगते काय बरं नको येऊ चालते मला काय राग थोडी दे. नाही राग आला तरी काय सांगू राहिला मला तू राग आला तर राग आला मला काही नाही मी कसं डायरेक्ट तोंड बोलतो कोर बुडा जमला कसं कसं बोलतो आपण. हो बाबा बरोबर बोलतो रे बा तू बरोबर बोलतो. आता काय बा आम्ही चुकलो चला येऊ का म्हटलं आता मला थंडी होत इकडे आरमा ना चला येतो म्हटलं. मस्त सांगत होता मला ते गोष्ट घातलं त्याला घरी आता काय का माद्या. अरे बा म्या काय केलं रे बा म्या काय केलं म्या त्याला विचारलं बा कसं बोलतो बाबा दुसरं काय केलं म्या त्याला कुचकी हिसकी दिले काय मी काय म्हणतो चाललं मग वारं चालतं का. नाही रे बाबा राहू दे बाबा तुम्हाला कामं सांगतो बा मी राहू दे म्हटलं चाललो मी एकटाच जातो एकटाच पाहतो जाय बा तिकडे कसं बा मजा का समजत नाही बा तुम्हाला जाऊ दे बा तिकडे ठीक आहे जा ना बा तिकडे आम्हाला काय सांगू राहिला. चला शर्टरवाले टोपीवाले चला टाइमपास करू नका स्वस्तात मस्त एक नंबर क्वालिटीचे शर्टर आहेत चला. काय बाबा मला हसू येतं बाबा याला शर्ट घालायला कपडे नाही येतात हे शर्टर देऊ राहिले लोकाले बाबा. हां हो का बाबा शर्टर आहे का रे. बाबा म्हणलं कळलं हो बाबा राग येईल तुम्हाला पण मी पहिले स्पष्ट सांगून देतो तुम्हाला घ्यायचं असेल तर सांगा पटकन टाइमपास करू नका. बाबा कसं मा डोक्याच्या वायरले भारी आहेत बरं. अरे बाबा ते वाऱ्याच्या जवळ ठेव मी ग्राहक आहे कसं ग्राहक असं कसं बोलायचं तुला समजायला पाहिजे पहिले विचारपूस करू दे म्हणजे पहिले हो का शोल्डर आहे का मग हे समोर शोल्डर किती आहे रे. 450. वा रे वा 200-300 रुपये शोल्डर डायरेक्ट 450 सांगून द्यायचं नाही का बाबा एक काम कर ना 500 रुपये सांगून दे ना. काय लगा काही लगा लोकांना म्हणजे लोबाडा धंदे लगा अबे माणसानं भाऊ करा ना धंदा इमानदारीने करा पण पहिले हे असे लुच्ची लाती सारे करू नका म्हटलं एवढं माग असते शोल्डर ते. तुम्हाला पहिले सांगितलं ना म्या बा तुम्हाला घ्यायची लायकी नसेल शब्द बोलू नका मग कसं मग तुम्हाला शब्द रुततात. ओ कैलास भाऊ जाऊ दे ना काय बाबा तुम्हाला घ्यायचं तर सांगा पटकन कसं टाइमपास करू नका आमचं तर कशाला तोंड दुखू राहिले तुम्ही. काय बाबा मला तुमचं काय समजून नाही राहिलं तुम्ही त्या माणसाला 12,000 रुपये दिले ना आता मी शॉर्ट निकाल चाललो मला काय समजून राहिलं बाबा काय केलं तुम्ही ना. तुला गाणे जेवढा दिमाग आहे गाणे तेवढंच बोलत जाय ना जास्त कशाला बोलायचं बरं मी काय म्हणतो तुला काय करायचं 12,000 कुठे गेले 10,000 कुठे गेले जेवढं आपलं आहे का नाही तोंड तेवढंच बोलायचं ना जास्त शिल्लक हे नाही करायचं ना. बापा काय आहे बाबा तुमचं म्हणजे मी तुम्हाला एवढं पण विचारू शकत नाही का भल्लं बाबा तुम्ही लय भारी दुसऱ्याला मला आता. अहो मावले ते बिझनेस आहे बिझनेस तुला समजत नाही आणखी तुला मी नंतर सांगतो कसं काय ते चाल मला कसं टाइमला उशीरले झाला तिकडे ते बघा मला फोनवर फोन लावून राहिलं मस्त तर येतो म्हटलं मी ते काय कैलाचं त्याचं भांडण झाले वाटते आता मग नेमकंच फोन आला त्याचा जातो म्हटलं मी लक्ष दे तू जास्त विचार करू नको आहे ते बरोबर काय ते तुला सांगतो मी नंतर. सांगतो बाबा नाहीतर बस हालचाल का पडत नाही कट्ट्याचे पैसे हालचाल दुसरं जाय तिकडे नाही का सांगा मला कुठं पैसा इन्व्हेस्ट करू राहिले ते. बापा इन्व्हेस्ट शब्द इंग्लिश बोलू राहिले वाटते तू आता बाबा बरं आहे हो सांगतो तुला नंतर चाल येतो म्हटलं मी उशीर राहिला मला चाल येतो